अत्यंत महत्त्वाची बातमी येत आहे। महाविकास आघाडीचं जागा वाटपाचं जे वाद सुरू आहे, मागच्या आठवड्याभरापासून या संदर्भात बैठका सुरू आहेत, बैठकांचं सूत्र सुरू आहे। आता मवियाच्या जागा वाटपाबाबत एकमत झाल्याची महत्त्वाची माहिती समोर येत आहे। तिन्ही पक्षाकडून वरिष्ठांना अहवाल हे सादर करण्यात आला आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। वंचितला 4 जागा सोडण्यासाठी घटक पक्षांची तयारी आहे। मवियाच्या जागा वाटपाबाबत एकमत झालं आहे। त्यामुळे आगामी काळात या जागा वाटपाबाबत शिक्कामोर्तब होतं का? वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा हा प्रस्ताव मान्य होईल का? वंचित बहुजन आघाडी समाधानी होईल का? आणि आगामी काळात नेमकं निवडणुकीच्या दरम्यान काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र 4 जागा वंचितला सोडण्यासाठी महाविकास आघाडी तयार आहे अशी माहिती मिळते। मागच्या अनेक महिन्यांपासून याबाबतचा मतभेद सुरू होते। बैठकांवर बैठकांचे सूत्र सुरू होते आणि त्यानंतर आता अखेर महत्त्वाची अपडेट आली आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर एकमत झाल्याचं कळत आहे। मात्र अद्यापही वंचित बहुजन आघाडीची यावरती काही भूमिका आलेली नाही। त्यामुळे वंचित बहुजन आघाडी या 4 जागांवर मान्य होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आगामी काळात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येत वंचित बहुजन आघाडीला समवेत घेऊन आता एकमत झाल्याची चर्चा आहे। तिन्ही पक्षांकडून वरिष्ठांना अहवाल सादर करण्यात आला आहे। खरं तर मागच्या वेळेचा अनुभव आहे। वंचित बहुजन आघाडी ही विरोधात असल्यामुळे अनेक जागांचा फटका हा महाविकास आघाडीला बसलेला होता। बरेच काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावं लागले होते। मात्र आता वंचित बहुजन आघाडीला समवेत घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।